नवापुरात तहसीलदारांच्या घरफोडीने खळबळ. फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉडकडून तपास वेगवान. नवापूर प्रतिनिधी. शहरातील मंगलदास पार्क परिसरात धक्कादायक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. नवापूरचे तहसीलदार तथा दंडाधिकारी दत्तात्रय जाधव यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून प्रवेश करत घरफोडी केल्याने शहरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार जाधव हे मंगलदास पार्क परिसरात माजी नगराध्यक्ष गोविंद रामू वसावे यांच्या घरासमोरील गल्लीत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. शनिवारी होळीच्या सणानिमित्त व देवदर्शनासाठी ते कुटुंबासह मूळ गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मागील दरवाजा तोडत आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 2 बेडरूममधील कपाटांचे लॉक तोडून मोठ्या प्रमाणावर उचकापाचक केली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले असून मौल्यवान वस्तू व रोख रकमेवर डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र जाधव कुटुंबीय बाहेरगावी असल्याने नेमकी किती रक्कम व दागिने चोरीस गेले याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार येथून फॉरेन्सिक व्हॅन व तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले आहे. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. तालुक्याचा कणा मानल्या जाणाऱ्या तहसीलदार पदावरील अधिकाऱ्याच्या घरातच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. जर साहेबांचेच घर सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा माग काढून गुन्ह्याचा उलगडा करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.